कोल्हापूर जिल्ह्याला राष्ट्रीय शालेय बास्केटबॉल स्पर्धेसह 5 राज्यस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांच्या आयोजनाचा मान मिळालाय। या पार्श्वभूमीवर जिल्हा क्रीडा कार्यालयात विविध क्रीडा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। जिल्हा क्रीडाधिकारी विद्या सिरस यांनी स्पर्धा पारदर्शक, नियोजनबद्ध पद्धतीने आणि तक्रारमुक्त वातावरणात पार पाडाव्यात असं आवाहन केलं। कोल्हापूर जिल्ह्याला यावर्षी 17 वर्षाखालील मुलांच्या राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेसह बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, फुटबॉल, कबड्डी आणि हॉकी या क्रीडा प्रकारांच्या राज्यस्तरीय स्पर्धांचे यजमानपद मिळाले। या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जिल्हा क्रीडा कार्यालयानं क्रीडा संघटनांचं सहकार्य मिळावं यासाठी बैठक आयोजित केली होती। या बैठकीत जिल्हा क्रीडाधिकारी विद्या सिरस यांनी स्पर्धांच्या आयोजनातील तांत्रिक बाबींसह महत्त्वाच्या सूचना दिल्या। स्पर्धेचं आयोजन करणाऱ्या संघटनांनी खेळाडूंचं हित डोळ्यासमोर ठेवून कोणत्याही खेळाडूंवर अन्याय होणार नाही याची दक्षता घ्यावी, जास्तीत जास्त खेळाडूंना संधी द्यावी, तसंच पात्र आणि पंचपरीक्षा उत्तीर्ण झालेल्या पंचांचीच नियुक्ती करावी अशा सूचना दिल्या। गुणांकन किंवा निर्णय प्रक्रियेत कोणताही फेरफार होणार नाही याची काळजी घेऊन तक्रारमुक्त स्पर्धा पार पाडण्याचं आवाहनही जिल्हा क्रीडाधिकारी सिरस यांनी केलं। आजची जी मीटिंग होती, जे आपल्या शासनाच्या ज्या काही स्पर्धा आहेत, अनुदानित, अनुदानित 45 आणि विनानुदानित एकूण 48 स्पर्धा आहेत, तर त्याच्यामध्ये या संघटनेच्या मदतीनं आपण शाळेच्या सगळ्या स्पर्धा ज्या काही नियोजन संघटनेच्या तांत्रिक आपण त्यांचं सहकार्य घेऊन हे नियोजन करत असतो। त्या अनुषंगाने इथे जवळपास 50 एक संघटनेचे पदाधिकारी इथे सगळे उपस्थित होते। नाही, आपल्या माहितीसाठी सांगते की शासनाच्या ह्या ज्या काही स्पर्धा आहेत, ह्या तालुका लेवलला 10 खेळाच्या स्पर्धा होतात। त्यामुळे असं होऊ शकत नाही की तालुक्यात आपल्या या स्पर्धा होत नाहीत असं माहित नाहीये। तर संघटनेचं मत होतं की ज्या काही आपल्याकडे राज्य वगैरे आहेत, तर जिथं त्या गोष्टींची अवेलेबिलिटी आहे किंवा ज्या गोष्टी तिथं उपलब्ध आहेत, तर तिथं त्यांच्या संघटनेच्या स्पर्धा आहेत असं त्यांचं मत आहे। आपण खेळ म्हटलं तर आपला हा खेळाचा केंद्रबिंदू हा आपला खेळाडूच हवा आहे। तर त्या अनुषंगाने मध्ये आता जे काही मीटिंग्समध्ये विषय झाले की म्हणजे ज्या 2 क्लबचे खेळाडू असतील तर त्यांनी हा माझा क्लबचा, दुसरा क्लबचा तसं न करता तो आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचा खेळाडू आहे, तो कसा मोठा होईल हे सगळ्यांनी बघणं गरजेचं आहे। दरम्यान क्रीडा संघटनांच्या प्रतिनिधींनीही आपल्या मागण्या मांडल्या। पूर परिस्थिती, राष्ट्रीय सण किंवा अन्य कारणांचा अनावश्यक दबाव आणून स्पर्धांच्या निश्चित तारखा बदलू नयेत, वेळापत्रकानुसारच स्पर्धा आयोजित कराव्यात आणि सर्व संघटनांना विश्वासात घेऊन नियोजन करण्यात यावं अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या। राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धांच्या तारखांचा विचार करून नियोजन करण्याचीही सूचना संघटनांनी केली। जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या सिरस यांनी वारणानगरमध्ये राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेचं आयोजन होणार असून जिल्ह्यातील शाळांनी आपल्या खेळाडूंना या राष्ट्रीय स्पर्धेसह राज्यस्तरीय स्पर्धा पाहण्यासाठी पाठवावं असं आवाहन केलं। आपल्याकरता एक दुसरी अभिमानाची गोष्ट अशी की आपल्याकडे यावर्षी 5 राज्य आणि 1 नॅशनल आलेली आहे। 5 राज्यापैकी कबड्डी, शालेय फुटबॉल, शालेय हॉकी, व्हॉलीबॉल आणि बास्केटबॉल अशी राज्य आहेत आणि दुसरं म्हणजे बास्केटबॉलचं नॅशनल आहे, ते वारणा शिक्षण मंडळ तिथं घेण्यात येणार आहे। तर सगळ्यांना याच्यावर आव्हान आहे की ज्या काही आपल्या जिल्ह्यामध्ये स्पर्धा आहेत त्या सगळ्या स्पर्धा बघण्यासाठी प्रत्येक शाळेचे खेळाडू तिथं उपस्थित राहिले तर खरंच नॅशनल प्लेअर काय असतात ते प्रत्येक मुलांना, विद्यार्थ्यांना बघायला मिळते। बैठकीला तालुका क्रीडाधिकारी LG पवार, क्रीडाधिकारी अरुण पाटील, सुधाकर जमादार, क्रीडा मार्गदर्शक आरती हळलिंगळी, सीमा पाटील, अजिंक्य चौगुले तसंच विविध क्रीडा संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते।